मालक होणं हे सोपं नाही, चला ते पुढे बघूया. जय श्रीराम मित्रांनो, मी शंकर. आज सकाळी सुरुवात होत आहे आपली रामनवमीपासून. सकाळ सकाळी होती गावात रामफेरी, त्याच्यात पण आम्ही सहभागी झालो. त्याच्यात तर काय, मला प्रभू श्रीरामाची दिली फोटो. बघा आमच्या रामदक्षिण कसे आहेत बारके. तिथं जाईल तर त्यांची पण पूजा होईल पायाची, आमची पण पूजा होईल. तसंच आम्ही निघाला गावाच्या दिशेला. सर्व मंदिराला भेट देत तिथं थोड्या वेळ भजन फिजन करून आम्ही निघाला पुढे गावाकडं. महादेव मंदिरातलं भजन झालं की आम्ही निघाला हनुमान मंदिराकडे. तिथं पण जाताना तर काय, आमचे पण पाय धुवायला चालू झाले. अजून थोड्या वेळ झालं चालू भजन. थोडं बाहेर जाऊन येऊ म्हणलं, स्वयंपाकापाशी काय काय चालू आहे. आलो स्वयंपाकापाशी बघतो तर काय, तिथं त्यांचा वेगळा धिंगाणा चालू आहे. लगेच थोड्या वेळ झाली आरती चालू. नंतर झाली महाप्रसादाला सुरुवात. महिलाची आणि पुरुषाची पंगत झाली. सर्वांचा महाप्रसाद घेणं झालं की सर्व आटपून आम्ही निघाला घराकडे. जाताना मजा बघा. ते असे असे लोक करत नाहीत, मला माहिती आहे सगळं. आणि तुम्हाला रोजगार पाहिजे असला माझा कमेंट मी माझा भाऊ आहे. भाऊला लावला ठोका. ते मुटका मारलेला पोरगा पाहिजे. थोडा आराम करा म्हणलं तर काय, त्याच्यात आला आनंदबाईचा फोन. त्यांच्या पायलटला काहीतरी झाले. लगेच मी गेलो, घेऊन निघालो मी पण लगेच रेणापूरला. तिथं येऊन बघितलं तर काय, सगळं व्यवस्थित चालू होतं. मग तिथं जाऊन थोडं सेटिंग लावलं आणि तिथं आपले भेटले मित्र डिवानला. त्यांना भेटलो, गळ्या बेड घेतलो, बघितलं काम चालू केलं पुन्हा. लगेच डीजेवर गेलो. नंबर 1चा वेळ आता जरा डेकोरेशन बघून यावं म्हणलं. लगेच चाललो मिनी पलपाशी. एक नंबर विषय टॉपचा असतं आपल्याकडे. लगेच गेलो शार्प्या फिरवला. बघा कशी चमकायची आता. उशीर व्हायला म्हणून आलो घराकडे आलो तर जेवताना झाला फोन मंदिरातून लाईटी चालणार झाल्यात. दुसरे कारनामा करायला येताना आपल्याला यायला त्याचा भोग. आपल्या कामाची क्वालिटी कमी व्हायला पाहिजे. किती का वाजणार बघा कसं आहे, एक नंबर. रात्री 1 वाजेचं काम करून आम्ही निघाला घराकडे. मग भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.